आता याच्यामध्ये वरुण सरदेसाईंचं भाषण हे सगळ्यात अभ्यासपूर्ण झालं. वरुण सरदेसाईंचा तर मी अनेक वेळा उल्लेख केला आहे की त्यांनी आणि मग अन्य सभासदांनी उल्लेख केला की खूप अभ्यासपूर्ण, त्यामुळे खूप माहिती त्यांना त्याच्यातली आहे. आज महत्वाचं काय आहे की 2020 पासून आता आपण 2026 मध्ये आलो. 20 साली मोदी साहेबांनी याचं इंट्रोडक्शन केलं. आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या किती विद्यापीठात किती कॉलेजमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या नुसार आपण नवीन शिक्षण द्यायला सुरुवात केली, हा मूळ प्रश्न आहे. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन घेता येतं. म्हणजे इंजिनिअरिंग करत असताना कोणाला सायकोलॉजी शिकता येईल, कोणाला इकॉनॉमिक्स शिकता येईल. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आज असं एकही कॉलेज नाही जिथे असं मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन घेता येते. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये फ्लेक्झिबल करिक्युलम ठेवलेलं आहे. आज एकही विद्यापीठ नाही, एकही कॉलेज नाही जे फ्लेक्झिबल करिक्युलम शिकवतं. आणि सगळ्यात महत्वाचं जर काही दिलेलं आहे तर ते म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या कॉलेजमधनं त्यांनी क्रेडिट घेतले तर उद्या जाऊन त्यांनी जिल्हा बदलला, त्यांनी राज्य बदललं, त्यांनी दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली तरी त्याला तेच क्रेडिट कंटिन्यू करता येतील. त्यांनी उद्या करिक्युलम चेंज केला, त्यांनी उद्या कोर्स चेंज केला तरी आधीचे क्रेडिट हे फॉरवर्ड केले जातील. हे जे काही मूळ आहे याची कुठेही संकल्पना होत नाही. म्हणजे जर एखाद्याचे आई वडील शिफ्ट झाले तर मग त्याला तेच पुढे कॉलेज एज्युकेशन कंटिन्यू करता येईल. हे जे काही एनईपी मध्ये आहे याची अजूनही अंमलबजावणी होताना कुठे दिसत नाही. की एनईपी किती चांगली आहे याबद्दल बोलायच्या ऐवजी सरकारने त्याची अंमलबजावणी किती केली आहे याचं उत्तर माझी अशी अपेक्षा आहे की सरकारने द्यावं. आज मुंबई विद्यापीठाचं नाही म्हटलं तरी 250 वर्षाचा त्याला इतिहास आहे. पण आज इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? आपल्या हाकेच्या अंतरावर त्यांचा मुख्य कॅम्पस आहे. माझी विनंती आहे कधीतरी दादा, आपण अनेक वेळा जाता विद्यापीठात, पण कधीतरी जाऊन त्यांचं आपण कॅन्टीन बघा. कॅन्टीन मध्ये बसायला सुद्धा जागा नसते, वडापाव सुद्धा शिळा मिळतो. हे आपल्याला काय शोभणार आहे का? आपण हा विचार केला पाहिजे की आपली जी सार्वजनिक पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत मध्ये मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, ही सक्षम करण्याकरता आपण काय करू शकतो. म्हणजे एका बाजूला फॉरेन युनिव्हर्सिटीजना 250 एकर नवी मुंबईतली हजारो कोटीची जमीन देऊन टाकायची आणि ज्या आपल्या वर्षानुवर्ष पारंपरिक ज्या आपल्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत, सार्वजनिक विद्यापीठं आहेत, त्याची आज परिस्थिती काय आहे. आज दुर्दैवाने, अत्यंत दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की जे वर्ल्ड रँकिंग आहे, QS वर्ल्ड रँकिंग विद्यापीठांचं, त्याच्यामध्ये पहिल्या 500 मध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रातलं एकही विद्यापीठ येत नाही. जगभरातल्या टॉप विद्यापीठांमधल्या पहिल्या 500 मध्ये सुद्धा येत नाहीत. पुणे विद्यापीठ जगात त्याचं रँकिंग काही आहे 790. म्हणजे आपली ही आज परिस्थिती आहे. आणि मग त्याच्या मागे मुंबई असेल, नागपूर असेल,